सर्व FY BCOMमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. विद्यापीठाकडून आपला वेळापत्रक जे काही परीक्षेचं जाहीर केलेलं आहे, तरी ते सर्व विद्यार्थ्यांनी कसं बघायचं आहे किंवा कुठे डाउनलोड करायचं आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज किंवा अशा प्रकारची माहिती जी काही आहे वेळोवेळी मिळत राहील. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला बघू आता कशा प्रकारे आपला टाईम टेबल बघायचं असतं विद्यापीठाच्या वेबसाईटवरती. म्हणून सर्वप्रथम गुगलला जायचं आहे. कुठलं एक गुगल क्रोम जे काही आहे ते ओपन करायचं आहे आणि तिथे www.unipune.ac.in असं टाईप करायचं आहे. नंतर ते सर्च करायचं आहे. सर्च केल्यावर आपल्याला अशी प्रकारची विंडो दिसेल किंवा आपल्या विद्यापीठाची वेबसाईट आपल्यासमोर येईल. त्यामध्ये एक्झामिनेशन सेक्शनला जायचं आहे. तिथे गेल्यावरती आपल्याला खाली स्टुडंट सेक्शन असतं. स्टुडंट सेक्शनला जायचं आहे. इथे आपला टाईम टेबल दिसतो आहे. या टाईम टेबलवर क्लिक करायचं आहे. टाईम टेबलवर क्लिक केल्यावरती आपल्यासमोर एक विंडो ओपन होते. त्यानंतर या विंडोमध्ये आपल्याला वेगवेगळे दिसत आहेत फॅकल्टीज. त्यामधलं आपलं कॉमर्स फॅकल्टी जे आहे 1 नंबरचं ते सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये पुन्हा खाली कॉमर्सवरती क्लिक करायचं आहे. कॉमर्सवरती क्लिक केल्यावरती थोडं लोडिंग होईल आणि आपल्यासमोर आपला जो काही वेळापत्रक आहे, टाईम टेबल आहे ते दिसेल. बघा अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे वर्गाचे टाईम टेबल दिसत आहेत. इथे आपल्याला FY BCOMचे वेगवेगळे टाईम टेबल आहेत, परंतु आपला जो काही टाईम टेबल आहे तो वरती बिझनेस मॅनेजमेंट कम्प्युटर ॲप्लिकेशन हे नाही आहे. तर बघा इथं खाली दिसतं आपल्याला टाईम टेबल ऑफ FY BCOM 2024 पॅटर्न. इथे हा जो काही आहे तर यावरती आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तो डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला लगेच कळेल की आपली जी काही एक्झाम आहे ती कधी आहे. तर इथे बघा तुम्हाला दिसतं आहे की 22 तारखेपासून आपल्या FY BCOMची जी काही एक्झाम आहे तर ती सुरू होईल. टायमिंग सकाळी असणार आहे 10 ते 1, परंतु ज्या विषयाचा टायमिंग 10 ते 1 असेल, त्यांचं 4 क्रेडिटचे जे विषय असतील तर त्यांचं टायमिंग हा 10 ते 1 असेल, परंतु बाकी काही विषयांचे टायमिंग हे 10 ते 12सुद्धा आहेत. तुम्हाला दिसतं आहे समोर ते टायमिंग लिहिलेलं आहे. मग बघा 22 तारखेपासून आपली एक्झाम सुरू होईल. 22 तारखेला आपला त्या ठिकाणी IKSचा पेपर असेल, नंतर OEचा पेपर आहे, नंतर तुमचा एन्व्हायरमेंटचा त्या ठिकाणी दिलेला आहे, नंतर इंग्लिश, नंतर बिझनेस अकाउंटिंग, नंतर फायनान्शियल अकाउंटिंग. मग अशा प्रकारचे आपले जे काही पेपर असतील ॲज पर आपलं जे काही हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटनुसार आपल्याला ठिकाणी चेक करायचं आहे की आपला एक्झाम कधी आहे किंवा कुठल्या तारखेला आहे आणि किती वाजता एक्झाम आहे. हे आपलं जे काही हॉल तिकीट सगळ्यांना मिळालेलं आहे त्या हॉल तिकीटनुसार सगळ्यांनी चेक करायचं आहे आणि त्याप्रमाणे परीक्षेला सर्वांनी हजर राहायचं आहे. परीक्षेला सर्वांनी बसायचं आहे. धन्यवाद.